हॅलो, मी श्वेता. वेलकम टू माय थर्ड व्लॉग. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि गणपतीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. सो टुडे आय एम गोइंग टू शेअर समथिंग विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट ॲज अ मॉम. सो माय टॉपिक इज सन, म्हणजे मुलं आणि मोबाईल. आपल्याला माहितीच आहे की आजकाल मुलांचं मोबाईल वापरणं हे किती कॉमन झालं आहे. आपण इझिली मुलांना बघू शकतो, म्हणजे व्हिडिओ बघताना किंवा गेम खेळताना. इझिली मोबाईलचे जे टूल्स आहेत, ॲप्स आहेत ते यूज करताना अगदी सहजच ते वापरतात. आणि कित्येक आई वडील असे देखील आहेत ज्यांना हे खूप गंमतशीर वाटतं किंवा त्यांना कोणाकोणाला तर त्याचा अभिमान देखील वाटतो की वाव, आमच्या मुलाला किती छान मोबाईल चालवता येतो, किती छान करतोय तो, त्याला हे पण येतं. आणि आई वडील असे देखील आहेत ज्यांना हे पटतच नाही. फॉर एक्झाम्पल मी, मला असं वाटतं की आपण मुलांना आत्ता तरी जेवढं मोबाईलपासून लांब ठेवू तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे, त्याचबरोबर आपल्यासाठी देखील चांगलं आहे. मोबाईलचे खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत. फॉर एक्झाम्पल आय प्रॉब्लेम, वीक सोशल स्किल, मूड स्विंग्स, रागीट स्वभाव, लेस स्लीप इश्यू, फिजिकल ॲक्टिव्हिटी इश्यू. सो असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. त्याला अजून मोबाईल चालवता येत नाही. ही डझंट नो इंस्टाग्राम, फेसबुक. त्याला त्यातलं त्यात यूट्यूब माहिती आहे, तेही आम्ही टी व्हीवर लावतो. आणि मी असं बिलकुल नाही करत की त्याला मोबाईल देतच नाही. थोडंफार त्याला येतं करता, पण जेवढं त्याच्या वयाची मुलं करतात तेवढं त्याला अजून नाही करता येत. आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं का बोलते. सो तुम्हाला माहितीच असेल, लास्ट वीकमध्ये खूप पाऊस होता आणि शाळेला सुट्ट्या होत्या. तक्षच्या लगेचच एक्झाम असल्यामुळे त्याचे ऑनलाईन क्लासेस होते आणि मी त्याला त्याचं गुगल मीट लावून दिलं आणि मी माझं काम करायला गेले. थोड्या वेळाने मी येऊन चेक केलं तर त्याचं बिलकुलच क्लासमध्ये लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष होतं की जे बाजूला आयकॉन सगळे मुलं दिसतात त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये, कारण सगळी मुलं बॅकग्राऊंड चेंज करत होते. आपल्याला माहिती आहे की बॅकग्राऊंड हा एक ऑप्शन आहे. काही मुलं काहीतरी ड्रॉ करत होते आणि ही वॉज लाईक की मम्मा तो काय करतोय, हा बघ काय करतो, तो बघ काय करतो. त्याचं बिलकुल क्लासमध्ये लक्ष नव्हतं. आणि तक्षला हे सगळं काहीच माहिती नाही, कारण मी हे त्याला कधी दाखवलंच नाही. मला असं वाटलं की ह्याची आत्ता तरी काही गरज नाही आहे. पण क्लासेस संपले आणि खूप वेळानंतर माझ्या लक्षात आलं की मी कदाचित त्याला पाठी ठेवतीये किंवा त्याला एक्सपोजर नाही देते शिकण्याचं किंवा टेक्नॉलॉजीचं. मी कुठेतरी चुकते. कदाचित तो टेक्नॉलॉजी शिकण्या मागे पडतोय किंवा मला काहीच कळत नाही आहे की मी काय करावं किंवा तो बरोबर करतोय. कधी कधी मला असं देखील वाटतं की नाही, आय एम डुईंग वॉट एव्हर आय एम डुईंग दॅट इज गुड फॉर त्याच्यासाठी. पण ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर मला आय डोंट नो, मला येस, प्लीज लेट मी नो what other parents have thoughts on this topic, because मला खरंच काहीच कळत नाही आहे. शुड आय म्हणजे मी त्याला हे मोबाईल द्यायला हवं की नाही द्यायला हवं, की जसं चालतंय तसं चालून द्यावं. सो प्लीज लेट मी नो what is your thought on this. आजसाठी एवढंच. Thank you so much for watching my vlog and please subscribe and like. Thank you. धन्यवाद.